नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-के मॅथ्समॅन चॅनलवर. तलाठी भरती 2020च्या परीक्षेत सर्वात जास्त वेळ खाणारा आणि गुण मिळवून देणारा विषय कोणता असेल, तर तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2020च्या तलाठी पेपरमधील गणिताच्या सर्व कठीण प्रश्नांचे शॉर्टकट ट्रिक्स आणि ऑप्शनवरून उत्तरे कशी काढायची, या पद्धतीचे सखोल विश्लेषण करणार आहोत. कमीत कमी वेळेत अचूक उत्तर कसे शोधायचे, हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वळूया थेट प्रश्नांकडे. क्रमांक 10. एक काम 12 तर ब एक काम 16 दिवसात पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम 6,000 रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते काम 6 दिवसात पूर्ण करता आले, तर उत्पन्नात ब चा वाटा किती? आता अ ची इफिशियन्सी दिली आपल्याला. अ ची इफिशियन्सी आपण कसं लिहितोय, तर एक काम 12 दिवसात. ब ची इफिशियन्सी कशी लिहिणार? एक काम 16 दिवसात पूर्ण करतो. ही झाली ब ची इफिशियन्सी. दोघांनी ते काम 6,000 रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते 6 दिवसात पूर्ण करता आले. आता क ची इफिशियन्सी काय करूया? एक्स मानूया. सुरुवातीला क ची इफिशियन्सी काढून घेऊया. म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय? 1/12 प्लस 1/16 प्लस 1/8 एक्स. ही झाली अ, ब, क यांची इफिशियन्सी. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डिवाइड किती दिवसात ते काम पूर्ण होतंय. म्हणजेच एक काम 6 दिवसात या तिघांनी मिळून पूर्ण केलेलं आहे. क च्या मदतीने त्यांनी ते काम 6 दिवसात पूर्ण केले. यावरून एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतोय. 1/x मायनस 1/12 प्लस 1/16. इथे हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 48 ने मल्टिप्लाय करूया. याचा लसावी काय येईल? 12 आणि 16चा लसावी 48 येईल. 48 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय करतोय त्यामुळे डिवाइड करूया. 1/6 मायनस 12 चोक 48 16 त्रिक 48 7 भागिले तिरकस गुणाकार केलेला आहे. 48 वजा 42 त्यानंतर 1/48 1/x म्हणजेच x काय आले? 48. त्यामुळे क ची इफिशियन्सी येईल एक काम क 48 दिवसात पूर्ण करू शकतो. आता याने काय सांगितलंय? 6,000 मधील ब चा वाटा किती असेल? आता 1/12 ब ची आहे 1/16 क ची आहे 1/48. आता याचा रेशो फाइंड करूया. 48 ने मल्टिप्लाय केलं 12 चोक 48 16 त्रिक 48 1. आता ब ची इफिशियन्सी आपल्याला पाहिजे म्हणजेच 3 डिवाइड 4 अधिक 3 अधिक 1 गुणुले 6,000 रुपये मधील ब चा वाटा किती असणार आहे? 750 गुणुले 3 2,250 ब चा वाटा असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी 2,250 रुपये ब चा वाटा असेल. क्रमांक 11. अ हा पाईप टाकी 4 तासामध्ये भरतो, तर बी हा पाईप तिला 6 तासामध्ये रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र उघडले गेले तर टाकी भरण्यासाठी किती कालावधी लागेल? अ हा 4 तासामध्ये भरतोय आणि बी हा 6 तासामध्ये रिकामी करतोय. म्हणजे -6 घेतोय आपण कारण तो टाकी रिकामी करतोय बी पाईप. आता दोन्ही पाईप एकत्र केले गेले तर टाकी भरण्यासाठी किती कालावधी लागेल असं विचारलं. शॉर्ट ट्रिक यूज करतोय आपण इथं. 4 गुणुले -6 भागिले 4 अधिक -6 किती होणार आहे? -24 डिवाइड 4 वजा 6 अधिक वजा काय होईल? वजा होईल. -24 वजा 2 हे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. 12 तास आपलं उत्तर येईल आणि आन्सर आपलं पॉझिटिव्ह आलेलं आहे, प्लसमध्ये आलेलं आहे. त्यामुळे 12 तास टाकी भरण्यासाठी 12 तास लागतील. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. 1, 2, 3, 5, 8 आणि 14 हा अंकांचा क्रम दिलेला आहे. 1 अधिक 1 3 होतील. 2 अधिक 3 5, 3 अधिक 5 8 होतील. त्यानंतर 8 अधिक 5
इथं 13 पाहिजे, त्याने 14 दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. हा जो क्रम दिलेला आहे त्यामध्ये 14 हा नंबर चुकीचा आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 13, एका 20 प्रश्नांच्या प्रश्नामध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण, प्रत्येक अनुत्तरित प्रश्नाला 1 गुण आणि चुकीच्या उत्तराला 0 गुण होते. खालीलपैकी कोणते 1 गुण मिळवणे शक्य नाही? इथे काय सांगितलंय? बरोबर उत्तर असेल तर त्याला 5 गुण मिळतात. चूक असेल तर त्याला 0 गुण मिळतात आणि अनुत्तरित म्हणजे जर उत्तर दिलं नाही आणि प्रश्न तसा सोडून दिला तर त्याला मात्र 1 गुण असा मिळतो. तर 20 प्रश्न आहेत. 20 गुणिले 5, 20 पैकी 20 प्रश्न जर बरोबर असतील तर 100 गुण मिळतील, बरोबर. आता जर ऑप्शनवरून जाऊया आपण. ऑप्शन 90 होऊ शकतोय का? तर बरोबर प्रश्न 18 सोडवले म्हणजे किती होतील? बरोबर प्रश्नाला 5 गुण आहेत म्हणजे 18 गुणिले 5 90 होतील. आणि चूक प्रश्न जर 2 सोडवले त्याचे 0 मार्क म्हणजे यांचे ॲडिशन किती होईल? 90 होईल. त्यामुळे ए हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बी बघूया. बी 91 गुण. जर बरोबर 18 प्रश्न असतील, 18 पंचे 90 होतील आणि अनुत्तरित एक प्रश्न म्हणजे ज्याचं उत्तर दिलेलं नाही त्याचा 1 मार्क, असे यांचे दोघांची बेरीज 91 होईल. त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा होईल. त्यानंतर ऑप्शन सी काय होईल? बरोबर उत्तरे 18, 20 पैकी 18 प्रश्न जर बरोबर सोडवले, 18 पंचे 90 होतील आणि आपल्याला गुण किती मिळवायचे आहेत? 92. अनुत्तरित 2 प्रश्न, चुकीचा 1 होणार नाही कारण 18 प्रश्न आणि हे 2 प्रश्न असे किती होतील? 20 प्रश्न होतील म्हणजे 92 होऊ शकेल. पण इथे काय बघा, ह्याचे बरोबर प्रश्नाचे 90 म्हणजे 18. आता 2च प्रश्न राहिलेले आहेत. जर दोन्ही प्रश्नांचे 1 गुण मिळू शकतात. जर आपण तो प्रश्न सोडवले नाहीत, ते 2 जर प्रश्न आपण सोडवले नाहीत तर त्याचे 2 मार्क मिळू शकतात आणि 2 मार्क जर मिळवले तर 92 ॲडिशन होईल. 3 प्रश्न तर नाही आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 93 हे गुण मिळवणे अशक्य आहे. प्रश्न क्रमांक 14, राजकुमारने प्रत्येकी रुपये 990ला 2 कॅल्क्युलेटर्सची विक्री केली. एका कॅल्क्युलेटरवर त्याला 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर 10% तोटा झाला. व्यवहारामधील त्याचा नफा किंवा तोटा काढा. 2026 मध्ये सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्यामधील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 2026च्या पोलीस भरती SRPF मध्ये हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. तर राजकुमारने प्रत्येकी 990ला 2 कॅल्क्युलेटर्स घेतलेत. म्हणजेच 2 वस्तू एकतर खरेदी केलेल्या असतात किंवा 2 वस्तू विक्री आणि एका वस्तूवर सेम पर्सेंटेजचा नफा झालेला असतोय आणि त्याच पर्सेंटेजचा दुसऱ्या वस्तूवर तोटा झालेला असतोय. त्यावेळी आपण काय करतो? जर खरेदी किंमत समान असेल तर काय उत्तर येईल? ना नफा ना तोटा. शॉर्ट ट्रिक आहे ही, ना नफा ना तोटा. इथे काय दिलेलं आहे? विक्री किंमत समान आहे म्हणून. त्यामुळे आपला प्रश्न या पॅटर्नमध्ये बसतोय. विक्री किंमत समान आहे आणि एकावरती 10%चा नफा होतोय आणि दुसऱ्यावरती 10%चा तोटा होतोय. हा पर्सेंटेज जो आहे तो सेम असला पाहिजे. त्यावेळी आपण फॉर्म्युला कोणता यूज करतोय? अशा व्यवहारात ज्यावेळी विक्री किंमत समान असते त्यावेळी नेहमी तोटा होतो आणि तो तोटा किती पर्सेंटचा होतो हे R² / 100ने आपण हा फॉर्म्युला यूज करतो. इथं 10² / 100 याचं उत्तर येईल 1%. म्हणजे 1%चा तोटा होईल इथे. पर्याय क्रमांक
सी आपलं उत्तर असेल. ज्यावेळी खरेदी किंमत समान असेल त्यावेळी उत्तर असेल ना नफा ना तोटा, आणि ज्यावेळी विक्री किंमत समान असेल त्यावेळी नेहमी तोटा होतो, आणि तो तोटा काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे? R² डिवाइड 100. 1% इथे या व्यवहारात तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. क्रमांक 15. अर्जुन आणि भास्कर यांनी अनुक्रमे 40,000 रुपये आणि 60,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या अखेरीस अर्जुनच्या नफ्यामधील हिस्सा 10,000 रुपये होता. एकूण नफा किती होता? तर या 1 वर्षाच्या व्यवसायामध्ये एकूण नफा किती झालेला आहे हे काढायचं आहे. तर अर्जुनने एका वर्षासाठी 40,000 गुंतवलेले आहेत अर्जुन, आणि भास्करने एका वर्षासाठी 60,000 गुंतवलेले आहेत. आता यांचा रेशो किती येईल? 2×4 2×60 2:3 यांचा रेशो आलेला आहे. आता अर्जुनचा नफा आपण कसा काढतोय? अर्जुनचा नफा बरोबर, अर्जुनचं किती आहे? 2. 2 अधिक 3 गुणुले एकूण नफा. आता एकूण नफा आपल्याला काढायचा आहे. अर्जुनचा नफा त्याने 10,000 रुपये दिलेला आहे. 2/5 गुणुले एकूण नफा. एकूण नफा बरोबर 10,000 गुणुले 5 भागिले 2. 25,000 आपलं उत्तर असेल. एकूण नफा असेल 25,000. त्यामधील अर्जुनला 10,000 रुपये आणि भास्करला 15,000 रुपये नफा मिळेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. एकूण नफा 25,000 रुपये आहे. क्रमांक 16. एका डब्यामध्ये 1, 2, 3, 15 पर्यंत अशा संख्या असलेली 15 कार्डे आहेत. बॉक्समधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले गेले. त्या कार्डवरील संख्या ही अविभाज्य संख्या असल्याची संभाव्यता काय आहे? तर संभाव्यता टॉपिकमधील हा प्रश्न आहे. तर त्या डब्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असे हे संख्या असलेले कार्ड आहेत. त्यामधून आपल्याला एक कार्ड काढले गेले पाहिजे. कार्डवरील संख्या ही अविभाज्य संख्या पाहिजे. आता अविभाज्य संख्या कोणत्या आहेत? एक ही अविभाज्य संख्या नाही, एक ही मूळ संख्या नाही, अविभाज्य संख्या नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. तर 2, 3, 5, 7, 11 आणि 13 या असतील अविभाज्य संख्या. तर इथे आपण संभाव्यता कशी काढतोय? 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर आहेत. कितीपैकी? 15 पैकी. म्हणजे 3 2 6, 3 5 15. 2/5 आपली संभाव्यता असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. क्रमांक 17. राजेश 14 तासात 75 पाने टाईप करतो, तर 20 तासात तो किती पाने टाईप करू शकतो? आता 14 तासामध्ये तो 75 पाने टाईप करतोय, तर 20 तास म्हणजे तास वाढले तर संख्या इथं जी पानांची संख्या आहे ती वाढणार आहे. म्हणजेच काय आहे? डायरेक्टली प्रपोर्शनलशिप रिलेशनशिप आहे इथं. आणि ज्यावेळी डायरेक्टली प्रपोर्शन असतं म्हणजे इथली संख्या ज्यावेळी वाढेल त्यावेळी इथली सुद्धा संख्या इथं वाढणार आहे. म्हणजेच हे काय असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल असणारं रिलेशनशिप हे 50/7. 7 एके 7, 7 सती 49 आणि 107.1/7 पानं तो टाईप करू शकेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. इथं रिलेशनशिप कोणतं आहे हे समजून घ्यायचं, तरच हा प्रश्न बरोबर येईल. इथं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणून आपण काय केलेलं आहे? तिरकस गुणाकार आहे. जर डायरेक्टली प्रपोर्शन इनडायरेक्टली प्रपोर्शन असतं तर सिंपली आपण 14 गुणिले 75 भागिले 20 असं केलं असतं. इथं आहे डायरेक्टली प्रपोर्शनल, त्यामुळे तिरकस गुणाकार. उत्तर आहे आपलं 107.1/7 पानं राजेश वाचेल.
तर मित्रांनो, हे होते तलाठी 2020च्या गणिताच्या व बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण. हा व्हिडिओ कसा वाटला, ट्रिक्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या तलाठी भरती तयारी करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या विश्लेषणाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. स्क्रीनवर तुम्हाला इतर वर्षाचा पेपर विश्लेषणाची प्लेलिस्ट दिसत असेल तर त्यावर क्लिक करा. तुम्ही हे व्हिडिओसुद्धा पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ऑल द बेस्ट.